महानगरपालिकेच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभाताई खोडके यांनी जवळपास 75 जागेवर आपले उमेदवार रिंगणात उभे। आपल्यासोबत दोघं 87 उमेदवार 85 उमेदवार रिंगणात आपल्यासोबत खोडके दाम्पत्य आहे। कशी तयारी सुरू आहे आणि तुम्ही आता एक आरोप केलेला आहे की सगळा निधी बडनेराचा हा हनुमानगडीवर चालला। बरोबर आहे, कारण की आम्ही आमची निवडणुकीची तयारी 3चा प्रभाग असतानापासून सुरुवात होती आणि त्याच्यानंतर 4चा प्रभाग झाल्यापासून वर्षभरापासून आम्ही उमेदवार चयन वगैरे आम्ही चालू केलं होतं आणि आमच्याकडे सुद्धा उमेदवाराची मोठी गर्दी होती। परंतु आम्ही विश्वासात घेऊन त्यांना निवडणुकीच्या आधी 15 दिवस आधी महिनाभर आधी त्यांना सर्व सांगितलं की बा आपल्या इथे हे जे आहे ते होऊ शकणार नाही, तुम्ही निवडून येऊ शकणार नाही, आम्ही काही सर्वे केले आहे त्याच्यात आपलं नाव येऊ शकत नाही आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांना थांबवण्याचं काम आम्ही केलं। त्यामुळं आमच्या पूर्ण 87च्या 87 उमेदवार आमच्याकडे होते। परंतु बुधवारामध्ये उभाटाचे प्रवीण हरमकर हे आमच्या विधानसभेच्या वेळेस आमच्यासोबत ताकदीनं होते आणि त्यांची विनंती होती की बा तिथे आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्यासोबत युती करा, 2 तुम्ही लढा 2 आम्ही लढतो आणि त्याप्रमाणे मी त्यांच्यासाठी 2 सीटा सोडल्या। म्हणजे असे उभाटाच्या 2 आणि 85 आमच्या 87 मतदार विभागामध्ये म्हणजे वॉर्डामध्ये आमचे उमेदवार आहे 22 प्रभागामध्ये। आणि आज पहिला फेज जो आहे, कारण की निवडणुकीची टप्प्याटप्प्यानं क्रेज वाढत जात असते किंवा संभ्रम जे असतात दूर होत जातात। पहिला टप्पा आहे तो 100% आम्ही जिंकलेला आहे आणि प्रचारामध्ये सुद्धा आमची आघाडी आहे। आमच्या 22 प्रभागामधले पॅनल्स जवळपास 8 दिवस झाले घरोघर फिरून मतदान मागत आहे। एवढा आम्हाला विश्वास 100% आहे की 1 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी हा अमरावती महानगरपालिकेमध्ये राहील, हा 100% आणि लोकांनासुद्धा विश्वास आहे की आम्ही 1 नंबरवर राहू। आरोप प्रत्यारोप खूप होत आहे महानगरपालिके, याच्याकडे काय सांगाल? प्रश्न आरोप प्रत्यारोपाचा जो आहे, मी आत्ता जे बोललो की या प्रभागामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास होऊ शकला नाही। परंतु शासनाचे पैसे येतात तर ते पैसे जातात कुठं, ते पैसे का खर्च होत नाही किंवा ते विकास दिसत नाही, याचं ऑडिट होण्याची गरज आहे आणि पुढच्या काळामध्ये 100% या सर्व गोष्टीचं ऑडिट आम्ही करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही यंत्रणा उभी करू आणि महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर हा जो किओस्क झालेला आहे अमरावती शहराचा त्याच्या संदर्भात सतर्कतेनं आम्ही हजर राहू। ओवीसी आले होते अमरावतीमध्ये, काल त्यांनी अजितदादांवर सुद्धा सडकून टीका केली की जे काकाचे झाले नाही तर ते आपले काय होणार, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, आता घड्याळची वेळ दिली आणि आता पतनची वेळ आली। ज्यावेळेस ओवेसी अजितदादावर माझ्यावर ज्यावेळेस टीका करून राहिले त्यावेळेस आपण समजून झालं पाहिजे की तिथलं काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं आहे आणि मुस्लिम भागामध्ये माझं अस्तित्व आलेलं आहे। मी त्यांना कॉम्पीट करत आहे म्हणून त्यांना जिथं ती पार्टीसोबत लढाई आहे त्याच्यावर टीका करणं गरजेचं होतं आणि त्यांनी जी टीका केली त्याच्यातून फार काही मोठं निघणार नाही। कारण की ह्या निवडणुकीमध्ये ते जे बोलले की अजितदादा काकाचं वगैरे ते चित्र तुम्ही पाहत आहे की अजितदादा आणि साहेब हे कुठं अलग झाले नाही। मतांतर कधी होत असतात त्यावेळेस जो निर्णय घ्यायचा असतो तो पार्टीचा निर्णय त्यांनी घेतला होता, परंतु अजितदादा आणि पवारसाहेब हे मनानं कुठेही दूर नव्हते, आजही सोबतच आहे। शेवटचा प्रश्न करतो की राणा दाम्पत्य हा नेहमी तुमच्या विरोधातच स्टेटमेंट देत असतो, परंतु तुम्ही नेहमी संयमाने बोलत असता। परंतु आता जर बघितलं तर या साईनगर प्रभागामध्ये आपण आहे, या साईनगरमध्ये भाजपकडून तुषार भारती आहे आणि त्याच युवा स्वाभिमान पार्टीकडून सचिन भेंडे आहे आणि त्याचा प्रचाराचा नारळ नवनीत राणा फोडत आहे। म्हणजे एवढी मुरकररी भारतीय जनता पार्टीची अमरावतीमध्ये जे चालू आहे एवढी मुरकररी महाराष्ट्रात कुठंच चालत नाही। काल या पार्टीचे सर्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री इथं रोड शो करत होते आणि त्या रोड शोमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्ण साईनगर प्रभागापर्यंत तिथं माजी खासदार नवनीत राणा होत्या आणि साईनगर प्रभागात येताना त्या खाली उतरल्या आणि तुमचाच बाईट मी ऐकला
कारण की तुम्ही चालत्या याच्यात तुम्ही टी व्हीमध्ये तुमची मुलाखत घेत होती तर तुम्ही त्यांना विचारलं होतं की कोण निवडून येईल साईनगर, तर तुम्ही सांगितलं तुषार भारती निवडून येईल. माझं हे म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यासारख्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांना इथं हे जे वाद आहे हे कंट्रोल करता येत नसेल तर मग ह्या पार्टीचं पुढं चालून काय होणार, या अमरावतीचा किती किऑस होणार. मुख्यमंत्री गेल्याबरोबर इथं BJPच्या उमेदवाराचा तुषार भारतीचा प्रचार करून CM गेले आणि 15 मिनिटात नवनीत राणा सचिन भेंडेच्या पाहण्याच्या प्रचारासाठी येतात. मग या पक्षावर या जनतेने विश्वास का ठेवावा. या पक्षामध्ये जर कंट्रोल हायर अथॉरिटी जर कंट्रोल करू शकत नसेल तर मग ह्या मतदारसंघामध्ये जर त्यांना निवडून दिलं तर या महानगरपालिकेची काय अवस्था होती की ते स्वतःच्या ज्येष्ठ नेत्याचं कोणी ऐकून नाही राहिलं, अशी परिस्थिती या अमरावतीमध्ये निर्माण झालेली आहे. शेवटचा प्रश्न, जर वेळ आली महापौर निवड करण्याची तेव्हा भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार आणि युवा स्वाभिमान जर एकत्र आले तर हा सर्व निर्णय ज्येष्ठांचा आहे, परंतु त्यावेळेस पण माझी अट राहणारच आहे की युवा स्वाभिमान माझ्यासोबत नसला पाहिजे. ही अट कायम आहे आणि ही कायमच राहणार आहे. तर हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.